आपल्या भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी देशासाठी सर्वोच्च बलिदान देतात त्यांच्यासाठी 2 मिनिटं मौन पाळायचं आहे। मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभा राहायचं आहे शहीद जवानांना 2 मिनिटं मौन पाळण्यासाठी। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मंच सजला तेजस्वी व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच असुरला कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला मनोमन प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी, मंच नटला आज सैनिकांच्या सर्वोच्च सेवा सत्कार मूर्ती समारंभासाठी। सैनिक सन्मान मंच वर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, सांगली जिल्हा अध्यक्ष सैनिक चळवळीचे पांडुरंग भोसले साहेब, कोल्हापूर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष संजय माने साहेब, महिला अध्यक्ष रुपाली दुबे मॅडम, तसेच सर्व मंचावर उपस्थित विविध सैनिक संघटनेचे अध्यक्ष, तसेच सैनिक मंच प्रांगणामध्ये उपस्थित सर्व माझे वरिष्ठ साहेबांन, माजी सैनिक, वीर पत्नी, माता बहिणी, ग्रामस्थांचे मी सहर्ष स्वागत करतो। खरंच आज आपल्या उपस्थितीनं हे दाखवून दिलं की परिचय दिले की खरंच हा सैनिकांचा सन्मान हा खरंच त्यांच्या सर्वोच्च सेवेचा मनामध्ये असलेल्या आपली भावना हे दिसून येते। अशा माजी सैनिक अजित निकम यांनी खरंच देशासाठी 17 वर्ष अर्पण केली। त्यांच्या सत्काराला उपस्थित सगळ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले सांगली जिल्हा अध्यक्ष तसेच सैनिक भारतीय जवान किसान पार्टीचे खासदार उमेदवार म्हणून ते आज लोकसभा निवडणुकीमध्ये उतरत आहेत। सैनिक प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतोच, देशासाठी सामाजिक कार्यामध्ये असेल, आर्थिक प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो, त्याचं काही जिवंत उदाहरण आहे। मी शिरोळ सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पांडुरंग भोसले साहेबांचा सत्कार करावा। तसेच सांगली जिल्हा सैनिक समन्वयाचे उपाध्यक्ष अर्जुन मुळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार सुभेदार मोहन कागे साहेब शिरोळ सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष यांनी करावा, मी त्यांना विनंती करतो। सैनिकांचा सन्मान झाला पाहिजे। सैनिकांच्या समस्यासाठी अग्रेसर कोल्हापूर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष संजय माने साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार राजेंद्र देसाई गुरुद्वाराचे सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांनी करावा, त्यांना विनंती करतो। महिला अध्यक्ष कोल्हापूरच्या रुपाली दुबे मॅडम यांचा सत्कार वेदिका भोप यांनी करावा, विनंती करतो। दत्तवाड सैनिक संघटनेचे बबन राजपूत साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार दगडू कांबळे साहेब शिवसैनिक संघटनेचे संचालक यांनी करावा, विनंती करतो। यांचा सत्कार करूया। ना ये दौलत के लिए जीते हैं, ना ये शोहरत के लिए जीते, ये वो फौजी है केवल तिरंगे की शान के लिए जीते, देश की आन बान शान के जिनने अपनी सीने पे गोली खाई, ऐसा सैनिक जो देश के लिए समर्पित होता है, ऐसा सैनिक अजित निकम सर त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये आपण सगळे उपस्थित झाला, त्यांचा सत्कार आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करावा, मी त्यांना विनंती करतो। प्रथमतः मी कोल्हापूरचे महिला अध्यक्ष दुबे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मिसेस तेजस्वी निकम व अजित निकम यांचा सत्कार करावा।
जिल्हाध्यक्ष पांडू बोरसे साहेब यांनी सरकार मूर्ती अजित निकम यांचा सत्कार करावा आपण त्यांना विनंती करतो. शिवसेना संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे साहेब यांनी करावा यांना विनंती करतो. शेवटचा सरकार आहे. सैनिकांविषयी सर्वांना अभिमान असतो त्यावर प्रत्येकाने गणेशवाडीचे अध्यक्ष हे उपस्थित आहेत त्यांनी त्यांचा सत्कार करावा. लक्ष्मण पाटील साहेब जोगी मॅडम त्यांनी सगळ्यांनी खाली बसून द्यायचंय आणि आम्हा सर्व सैनिकांच्या परिवाराची ही विनंती आहे तुम्हाला कार्यक्रम एकदम शांततेत आपण पार पाडूया. सर्वप्रथम जय हिंद. जय हिंद. आवाज येत नाही. सैनिकाच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत आपण. जय हिंद. अजूनही आवाज येत नाहीये. जय हिंद. नमस्कार, मी सौ रुपाली राकेश दुबळे, एका सैनिकाची पत्नी आहे, सैनिकाची सून आहे. आमच्या घरी जवळपास सगळे 3-4 जण सैनिक फॅमिलीमध्ये आहेत, सगळे रिटायर्ड आहेत. मी LICचं काम करते आणि सैनिक परिवारासाठी कोल्हापूर जिल्ह्याची महिला अध्यक्ष म्हणून काम करते. जे महिलांच्यासाठी काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील त्या दूर करायचा त्यांच्या मार्फत मी प्रयत्न करत असते. कारण जोपर्यंत सैनिक आपल्या पाठीशी नाहीये तोपर्यंत आपण महिला काहीही करू शकणार नाहीये. सर्वप्रथम काकांना, त्यांच्या मिसेसना व त्यांच्या कुटुंबाला सर्वप्रथम शुभेच्छा. कारण त्यांनी एक इनिंग पूर्ण करून दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. ऊन वारा पाऊस याचा विचार न करता, ऊन वारा पाऊस याचा विचार न करता एक फौजी जेव्हा सीमेवरती जंग लढत असतो, लढाई लढत असतो, त्यावेळेला त्याला त्याच्या कुटुंबाची सुद्धा पर्वा नसते. आणि कुटुंबाचं जंग लढायचं काम जे आहे त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई, काकी ह्या करत असतात. आणि खऱ्या अर्थानं त्या सुद्धा एक सैनिक म्हणून तिथं आपल्या गावामध्ये तैनात असतात. भले काही लेडीज ज्या आहेत, ज्या आमच्यासारख्या ज्यांना तिथं जायची संधी मिळते मिस्टरांच्या सोबत, पण बाकीच्या सगळ्यात ज्या आहेत त्या तिथपर्यंत खूप जात नाही किंवा त्यांना तिथं क्वार्टर्स उपलब्ध नसतात. मग ज्या बाकीच्या आहेत ते कुटुंबाचं संरक्षण करणं, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं किंवा कुटुंबाच्या अडीअडचणी सांभाळणं आणि कुटुंबाला पुढे घेऊन जाणं, याच्यासाठी जेवढं आपल्या फौजी भावाचं, आपल्या मिस्टरांचं, आपल्या भावाचं कर्तव्य आहे तेवढंच कर्तव्य आपण सुद्धा बजावत असतो. आणि जेव्हा सीमेवरती हे रक्षण करून आले, त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस आहेत, त्यांच्या आई आहेत, काकी आहेत किंवा बाकीची त्यांचं जो कुटुंब आहे, जो त्यांना एक सपोर्ट म्हणून उभा आहे. आणि त्यामुळेच आज 17 वर्ष भाऊनी जे एक तपश्चर्या पूर्ण केली, 12 वर्षाचा एक तप असतो, पण तपापेक्षा सुद्धा जास्त त्यांनी 1.5 तप पूर्ण केलेलं आहे. कारण वडापाव चाऊमिन घेऊन देशाची सुरक्षा होत नसते. सांगलीचा सुपुत्र अजित निकम हे कवटेमंकाळ तालुक्याचे सराटी गावचे एक सुपुत्र आहेत. अतिशय गरीब कुटुंबातून कवटेमंकाळ भाग किंवा सांगली पूर्व भागात दुष्काळ भाग होता. आता कॅनल झाला तो प्रश्न वेगळा, परंतु अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या आईचे निधन झालं.
परंतु एवढ्या बिकट अवस्थेतून एक अनाथ मुलगाचं जीवन काय असतं ते कोणाला सांगायला नको. रोज शेतात काम करायचं, परत शाळा जायचं, शाळा सुटल्यानंतर परत काम करायचं, ऊन धूप वारा याचा संघर्ष ते लहानपणापासूनच करत होते. आणि अशी मुळे संघर्षाची मुलं सैन्यात जातात आणि देशाची सुरक्षा भक्कम राहते. त्यांनी आपलं शिक्षण 12वी पर्यंत पूर्ण केलं. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. मनामध्ये देश सेवेचा त्यांचा निश्चय सुरुवातीपासून होताच. देशासाठी काहीतरी करावं ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. म्हणूनच त्यांनी ज्यावेळी शिकत असताना रोज सकाळी उठून रनिंग करायचं, रोज व्यायाम करायचा, हे त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये सुरू केलं होतं. त्याचंच फलित त्यांनी 7 मार्च 2007 रोजी ते भरती झाले आणि देशाच्या सुरक्षेसाठी तैनात झाले. त्यांची प्रथमदा गोव्यामध्ये प्रशिक्षणासाठी 2 वर्ष त्यांनी 7 मार्च 2007 रोजी, कारण एवढं सांगू इच्छितो कारण आम्ही दोघं पण बरोबरच होतो. मी 1 वर्ष अगोदर रिटायर झालो, त्यानंतर हा झाला. परंतु आम्हाला सैन्य प्रशिक्षण आणि सैन्याचं जीवन काय असतं हे आम्ही अलिप्त होतो. परंतु ज्यावेळी 7 मार्च 2007 आम्ही गोव्यामध्ये गेलो त्यावेळी तिथे परिस्थिती पाहिली. सुरुवातीला तर आम्हाला वाटायचं बाबा नको इथे सोडून जाऊया, परंतु एवढं कठीण प्रशिक्षण असतं. म्हटलं जातंय ट्रेनिंग के दौरान अगर पसीना बहाओगे तभी तो बॉर्डर पे खून बचाओगे. हे मनाशी बाळगून आम्ही अति कठीण ट्रेनिंग केलं होतं. अजितने खूप हलाखीतून ट्रेनिंग केलं होतं, खूप कष्ट. सकाळी 4ला उठायला लागायचं, 3ला उठायला लागायचं. हे फौजीचं नेहमी रुटीनच असतंय. आम्हाला घरी असताना संध्याकाळी सकाळी 6ला उठायचं, 7ला उठायचं. परंतु गोव्यामध्ये ट्रेनिंग करताना सकाळी 3ला उठायला लागायचं. त्यानंतर आमची स्वतःची वैयक्तिक तयारी करायला लागायची. त्याच्यानंतर परत ट्रेनिंगला जावं लागायचं. खूप कष्ट झालेले आहेत. सैनिकावर कष्ट मला वाटते कुणीच घेऊ शकत नाही आहे. म्हणूनच लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. जय जवान जय किसान हा देशाचे मेन हृदय आहे. हा सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे आणि जगाचा पोशिंदा अन्नदातामुळेच आपण पोट भरून अन्न खातो. परंतु गंभीर अवस्था आहे सध्या. या दोघांनाच आज तेवढं महत्व दिलं जात नाही. हा प्रश्न नंतरच आहे. परंतु अशा शेतकऱ्याचाच मुलगा सैनिक होतो. त्यानंतर त्यांनी गोव्यामध्ये 3 वर्ष 2 वर्ष ट्रेनिंग केल्यानंतर फर्स्ट पोस्टिंग त्यांची पठाणकोट पंजाबमध्ये पोस्टिंग झाली. तेथे त्यांनी उत्कृष्ट उल्लेखनीय आपल्या कामाचा ठसा उमटला. ते आपल्या ट्रेडवर बरोबरी ऑफिशियल कामामध्ये खूप उत्कृष्टपणे काम करत होते. कारण आम्ही माझे दोघांची पोस्टिंग तिथे झाली होती. आम्ही बाकीचे ट्रेनिंग सीमेचे बॉर्डरची सुरक्षा करता होता. ऑफिशियली काम खूप चांगल्या पद्धतीने करायचा. तो अकाउंट मध्ये असायचा, मी क्लर्क मध्ये असायचो. परंतु एवढं उत्कृष्टपणे काम फर्स्ट युनिट मध्ये एवढं चांगलं काम केल्याबद्दल त्याला प्रत्येक वेळी सत्कार युनिटचा शो करून दिला जायचा. असे व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांच्या समोर सत्कारमध्ये उपस्थित आहे. त्याच्यानंतर पठाणकोटनंतर त्यांची सेकंड पोस्टिंग किस्तवाड डुगामध्ये झाली. त्यानंतर थर्ड पोस्टिंग परत भटिंडा झाली. भटिंडा परत पंजाबमध्ये झालं. त्यानंतर फोर्थ पोस्टिंग त्यांनी नागालँडला गेले. भारताचा जो पूर्व भाग आहे एकदम नक्षलवाद मानला जातो. चायना बॉर्डर असेल, एकदम बिकट अवस्था नागालँडला असते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हलाखीचे जीवन जगलं. देशाच्या सुरक्षेसाठी खूप तैनात राहिले. त्यानंतर त्यांची कामाचं छाप काम बोलतं म्हणतात. नागालँडला पोस्टिंग असताना त्यांचं IT सेक्टरमध्ये खूपच चांगलं योगदान होतं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग दिल्लीला झाली. IT सेक्टरमध्ये झाली. वेब लिंक असेल, इतर गोष्टींमध्ये खूप पारंगत आहेत. असं व्यक्तिमत्व अजित यांचं आहे. त्यानंतर दिल्लीनंतर पोस्टिंग त्यांनी लास्ट लेक महाराष्ट्रामध्ये मागितली होती. परंतु त्यांची किंवा व्हॅकन्सी नसल्यामुळे लास्ट पोस्टिंग त्यांची भोपाळला झाली. लास्ट पोस्टिंग मध्ये भोपाळमध्ये असताना इतर देशांचे सगळ्यांनी म्हणून कंबाईन एक्सरसाइज केली जाते. युद्ध प्रशिक्षणामध्ये खूप मोलाचा वाटा त्यांनी भोपाळमध्ये उचललेला आहे. असं अनुभवी व्यक्तिमत्व आज आपल्या उपस्थित आहे. त्यानंतर लास्ट पोस्टिंग भोपाळनंतर त्यांनी पेन्शनसाठी जबलपूरमध्ये आले आणि जबलपूर रिटायरमेंट झाले. मला वाटतं 31 मार्च नंतर रिटायर झाले. 2-3 तारखेला आज इथं आपले माजी सैनिक झाले. आणि निश्चितच सैनिक हा म्हातारे झाला तरी पण तो जवान म्हणूनच संबोधलं जातं आणि संबोधणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. असं सत्कार मूर्तीचा परिचय खरंच सर्वांना लाजवेल असा सर्वांना आहे. आजचा विद्यार्थी उद्या जर का सैनिक व्हायचा असेल तर समाजामध्ये सैनिकाचा सन्मान होणं गरजेचं आहे. कारण या देशाची सुरक्षा भक्कम नसेल तर मला वाटतं आज तुम्ही पाहताय रूस युक्रेन युद्ध असेल, हमास इस्रायल असेल,
तर त्या देशाची सुरक्षा भक्कम नसेल तर काय होतं तुम्ही पाहिलं, तुमची करोडोची प्रॉपर्टी असेल, गाडी बंगला काही सुद्धा कामाला येत नाहीये. जर का देशाची सुरक्षा भक्कम असेल, छत्रपती स्वराज्य स्थापन केलं, परंतु त्या स्वराज्याचं रक्षण करण्याचे सैनिक आहेत, हे मावळे आहेत, त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि आजचा विद्यार्थी उद्याचा सैनिक झालाच पाहिजे आणि या देशाची सुरक्षा अबाधित राहिली पाहिजे. एवढं सांगून त्यांचा परिचय करून देतो. धन्यवाद. त्यानंतर सर्वांना नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर आपण जे आज या ठिकाणी सुरक्षितपणे बसलेलो आहोत, हे सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची लढाई तर लढलीच, तर स्वातंत्र्यानंतर सुद्धा ज्या काही लढाया झाल्या, ज्या की चीन बरोबर असेल, पाकिस्तान बरोबर 2 लढाया असेल, तर त्यांच्या ज्या लढाईचे शहीद जवान आपले शहीद झाले, या सर्वांनी प्रथम वंदन करतो आणि त्यांच्या शौर्याला मी सलाम करतो. अजितचा आणि माझा परिचय जसं आता सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघं कॉलेज जीवनापासूनचे मित्र, आम्ही दोघं क्लासमेट आहेत. फक्त काय आम्हाला वैद्यकीय क्षेत्राची आवड होती, त्यामुळे आम्ही वैद्यकीयला ऍडमिशन घेतलं. पण त्याच्यात एक गुण एवढा ठासून भरलेला होता की त्याला कोणत्याही परिस्थितीत देशाची सेवाच करायची होती आणि ते पण स्वबळावर करायची होती. म्हणून त्यानं आम्ही 2006 ला पासआउट झालो. एका वर्षाच्या तयारीत तो आमच्या बॅचचा पहिला असा विद्यार्थी की जो मिलिटरीमध्ये भरती झाला. म्हणजे 7 जुलैला त्यांनी सरांनी जे सांगितले, फक्त एकाच वर्षाच्या तयारीत त्यानं आर्मीचे जे काय प्रशिक्षण किंवा जी काय कॅपॅबिलिटी लागते, क्षमता लागते, ती त्याला सिद्ध करून दाखवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यालाही बाकीच्या मुलांच्या प्रमाणे बाकीचे सोर्सेस पण सिलेक्ट करता आले असते, बाकीचे कोर्सेस आरामात राहता आलं असतं. पण कॉलेज जीवनापासून आम्ही त्याला बघतोय की त्याला देशसेवेची आवड होती आणि त्याने ते जो 17 वर्षाचा मोठा जो आर्मी क्षेत्रातला टप आहे तो त्यानं यशस्वीरित्या पूर्ण केला. त्याबद्दल इथे जमलेल्या सर्वांच्या वतीने टाळ्या वाजवून त्याचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करावं. कारण मी फक्त 7 दिवसाच्या ट्रिपला लेहराडला गेलो, तर तिथं काय अवस्था असते ते आम्ही 7 दिवसात अनुभवलं. 7 दिवसात -4 टेम्परेचरला आमची तारांबळ उडलेली होती. तर विचार करा, हेच सैनिक सियाचीन मध्ये -30-40 टेम्परेचर मध्ये काय करत असते. म्हणजे जर आपल्यासारखी धडधाकट माणसं जर -2-3 टेम्परेचरला अक्षरशः तिथं थांबायचा अवघड होत होता. आम्हाला बोटं गारटलेली होती. जेवायच्या पूर्वी मला 10 मिनिटं शेकोटी घ्यावी लागली, तेव्हा रक्तप्रवाह क्रिएट झाल्यासारखं वाटलं आणि तेव्हा आम्ही व्यवस्थित जेवण घेतलं. तर हेच जवान 30-40 मायनस टेम्परेचर मध्ये तिथंच राहून कशी देशाची सेवा करत असतील. मिलिटरीमध्ये म्हणणं आहे, लोकांना थोडं वेगळं वाटतंय, पण ज्याच्या घरात मिलिटरी मधला माणूस आहे किंवा सैनिक आहे त्यालाच त्याची खरी किंमत माहिती आहे, एवढं मी छाती ठोकपणे सांगतो. कारण एवढं सोपी गोष्ट नाही आहे. कारण जो त्याग ते जे लोक करतात, मी माझ्या आयुष्यात जीवनात फक्त 2 व्यक्तींना मानतो. एक तर जगाचा पोशिंदा हा शेतकरी आणि दुसरा म्हणजे सैनिक. आम्ही काय इथं आयत्या पिठावर घोड्या वाढणार आहे, मी स्पष्टच बोलतो. म्हणजे काय बाकीच्यांचं जीवन सोपं आहे, तुम्ही फॅन खाली एसी खाली बसून निवांत राहता. आजही आपल्या देशातला शेतकरी राबतो तेव्हा आपल्या पोटात 2 घास अन्न पडतं, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या अन्नालाही किंमत ठेवा आणि जे 2 घास अन्न तुम्ही सुखी समाधानाने बसून खाता ते फक्त यांच्यामुळे खातात, कारण हे आपल्या देशाची सेवा तिथं करतायत. म्हणूनच आपण इथं सुखाने 2 घास खाऊ शकतोय. नाहीतर आता उदाहरण दिलं, तुमच्या हातात कितीही पैसा असू दे, काय असू दे, इस्रायलला काय घडलं, सिरियाला काय घडते किंवा वेगवेगळ्या देशात काय घडते तुम्ही पाहताय. तर सध्या अशी अवस्था आहे, ज्या देशाची संरक्षण क्षमता व्यवस्थित आहे तो देश सध्या व्यवस्थितपणे प्रगती करू शकतोय. थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जे कोणी जवान असतील, तुमच्या एरियात असतील किंवा कुठे असतील, त्यांना इथून पुढच्या जीवनात सुद्धा त्यांचं जीवन ज्याने आपल्यासाठी खासदार काढले 17 वर्ष, तर त्यांना इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांचं जीवन काहीतरी सोयीस्कर व्हावं यासाठी सर्वांनी त्यांना आपापल्या परीने सहकार्य योगदान करायचं आहे. याच्या बाबतीत म्हणजे आमच्या दोघांच्या बाबतीत सांगणार नव्हतं, पण एक कटुप्रसंग सांगतो. सैनिकांच्या बाबतीत काय करू शकतो. बिचाराला फक्त 2 दिवस सुट्टी होती एकदा, आणि हा सुट्टी दिल्लीत पोहोचली असताना आग्र्याला फक्त 2 दिवसाच्या ट्रिपसाठी चालला होता. तर सैनिकांवर एवढी वाईट वेळ येते, आग्रा स्टेशनवर अक्षरशः त्याच्या मुलाला तापात पीठ आली. म्हणजे एवढी वाईट अवस्था होते. म्हणजे सैनिकांचं जीवन तुम्ही समजता तेवढं सोपं नाही आहे. स्वतःच्या मुलाच्या आयुष्याचं सुद्धा कॉम्प्रोमाइज करायचं. अक्षरशः त्यांनी ट्रेन थांबवून
मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळी त्याच्या मुलाला भरती करावं लागलं. म्हणजे तुम्ही जो विचार करताय तर तो सर्वसामान्य माणूस म्हणून थोडंसं वेगळं आहे, पण सैनिकांच्याकडे बघताना खरोखर माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की त्यांना त्यांचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. राष्ट्रपती जरी असतात. आदरणीय अजित निकम साहेब, आमच्यावर सर्व अधिकारी, जमलेले सर्व माजी सैनिक, नागरिक, माता भगिनी, आपण या ठिकाणी आज जे जमलेलं आहोत एक सैनिकाचा सत्कार करण्यासाठी एक फार मोठा दिवस मानलेला जातो. सैनिकाचा सत्कार म्हणजे ते नॉर्मल गोष्ट नाही. सैनिक परिवारामध्ये आपण सामील होतो तो एक साधारण कुटुंबातील माणूसच असतो. आज आपण पाहिला साहेब फार मोठे मंत्री आहेत, आणखी फार मोठे पदाधिकारी आहेत, पण त्यांच्यातील कोणीही सैनिकांमध्ये सेवा करण्यासाठी उतरलेला नसतो. पण एक गरीब घराण्यातील मुलगा हा सैनिकांमध्ये देशाची सेवा करण्यासाठी फार उतरला होतो. आणि तीच आज आपल्या समोर सत्कार मूर्ती नायक अजित निकम साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शिरोळ सैनिक सेवा संस्था यांच्या सर्वांच्या मार्फत त्यांचे अभिनंदन करतो, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की आपण एक सर्वांनी एक वेळ टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करू. सैनिक जो 17 वर्षाचा असू दे किंवा 30 वर्षाचा असू दे, 32 वर्षाचा जो त्याग करतो आहे तो आपल्या जीवनातील फार मोठा काळ हा देश सेवेसाठी दिलेला असतो. बालपणामध्ये वयाच्या 16.5 वर्षापासून त्यांनी आपल्या देशाच्या सेवेसाठी पूर्ण आपलं जीवन अर्पण केलेलं असतं. जो की एक लहानपणापासून खेळण्या बागडण्याचे दिवस असतात, शिक्षण करण्याचे दिवस असतात, परंतु ते सर्वांना त्याग करून आपण देशासाठी एक सैनिक म्हणून सेवा या नावाने आपण सेवा करत असतो. सैनिक कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता, कोणत्याही गोष्टीला नाकारता तो आपल्या देश सेवेसाठी पूर्ण आपला अर्पण करत असतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम अभिवादन करतो. व्यासपीठावर सर्व मान्यवर, सत्कार मूर्ती आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नाही असे सर्व आपण सर्व जमलेले सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत पण करतो. आज आपण या ठिकाणी जमलो आहोत निवृत्ती समारंभ करण्यासाठी, पण वयाच्या 36व्या वर्षी निवृत्ती समारंभ हा जरा वेगळा वाटतो पॅटर्न. आता 10-15 मिनिटापूर्वी आढळण्यापूर्वी जो आपला 16 पार पडला ते बघूनच इतकं समाधान वाटलं की दूर बघून आलं की सैनिक संघटनेची जी 50-60 माणसं जे माझे सैनिक या ठिकाणी बाहेर उभे होते त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्या लोकांच्या मध्ये स्वागत करूया. कारण त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं, कारण बघितलं तर की असा कार्यक्रम मी कधी बघितले माझ्या सैनिकांच्या कुठल्या कार्यक्रमाला कधी उपस्थित राहायचा योग आला नव्हता, पण आज तो योग आला आणि ते डोळ्याचे पारणे फेडणार तो समारोह बघायला मिळाला. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. इथे जे लहान मुलं दोन खेळतात त्यांच्या एवढे असल्यापासून आम्ही दोघं एकत्र आहे, त्या वयापासून आहे. आमच्या मामाचा मुलगा, आमची सुट्टी 10वी पर्यंतची प्रत्येक दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी त्यांच्या घरी गेली. तर असा जो आमचा जो जिव्हाळ्याचा संबंध होता त्या गोष्टीचा विषय आहे. तर आताच खूप लोकांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं, सतीशने पण सांगितलं की जिथं आपण बसतोय, IPL बघतोय, मजा करतोय, पिक्चर बघतोय, बाकीच्या गोष्टी करतोय, एन्जॉय करतोय, बाकी सगळ्या ती शक्य आहे. पण आर्मीमध्ये असताना आज ज्या ठिकाणी लेह असू दे, जम्मू काश्मीर असू दे किंवा कुठेही असू दे, असे मायनस डिग्री आता सरांनी सांगितले की 30°C मायनसमध्ये माझा बॅचमेट एक आहे महादेव लवार म्हणून सध्या पोस्टिंग द्यायला आहे. अजून त्यांनी त्या गोष्टी डिस्क्लोज नाही केल्या कधी, त्या आर्मीबद्दल कधी सांगण्याचा, कारण त्यांच्यामध्ये तो नियमच असतो. ऍक्च्युली तो नियमच असतो की कुठल्या गोष्टी डिस्क्लोज करायच्या नाही. पण त्या मला महादेवने एक वेळेस सांगितलं होतं की टोमॅटो भिंतीवर टाकून जरी एक तास मारले तरी पण फुटत नव्हते, कोयत्यानं टोमॅटो तोडायची वेळ असते. याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की काय सिच्युएशन असेल आणि कुठल्या दुर्दैवी असेल याच्यामध्ये जिथे चिट पाखरू फिरू शकत नाही, तिथं असे सुद्धा तुम्हाला हिरवं झाड बघायला मिळणार नाही. अशा सिच्युएशन मध्ये फक्त जवानच त्या ठिकाणी उपस्थित राहतो. त्या जवानाच्या जिद्दीसाठी सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या मोठ्यानं, कारण त्या जिद्दीमुळे आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. सिच्युएशन अशी येते की त्या परिस्थितीमध्ये
जर बाहेर बाथरूमला जरी जायचं झालं तरी दोघं मिळून जायला लागते. त्याच्या पाठीमागे उद्देश हाच असतो, एकटा गेला काय झालं तर कोणी तो बघायला नाहीये. दोघं यासाठी जायचं की दोघं सोबत जायचं नाही, म्हणून दोघांनी आवडून यायचं. जर एकटं काय झालं तर त्याला सोबत घेऊन येता येते. म्हणजे ही सिच्युएशन आपल्याला कधी सुद्धा अनुभवाला कधी येत नाही. त्या पण गोष्टी पाठीमागच्या आहेत. वेळ काय होतं मला माहित नाही. आम्ही पहिल्यापासून 10वी पर्यंत सगळ्या कालावधी पूर्ण पार पडला. तर एकच विषय होता की काही करून स्वतःच्या जीवावर आपल्याला उभा राहायचं आहे आणि आपल्याला मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे. 12वी झाली, आम्ही डिग्री ऍडमिशन घेतलं. पण ह्याच्या डोक्यात एकच होतं की 12वी कंप्लीट करायची, 12वी सायन्स करायचं. सायन्स यासाठी की मिलिटरीमध्ये भरतीत थोडं प्राधान्य मिळतं, त्या गोष्टीसाठी प्राधान्य मिळतं. त्या गोष्टी करण्यासाठी त्याने ती सुरुवात पण केली आणि 1 वर्षाच्या आतमध्ये भरती पण झाला. त्याच्या घराची उभारणी करण्यासाठी पण आम्हाला योग मिळाला. त्यातून गोष्टीचा सद्भाग्य आहे की या गोष्टी करताना त्या गोष्टी पार पडल्या. तर त्यानंतर पण त्या डोक्यात एक होता की हालाकीची कंडिशन होती, पुढे फी भरायची परिस्थिती नव्हती की पुढे कुठलं ऍडमिशन घ्यावं तर फीची कंडिशन नाही, 10वीची फी भरायची म्हटलं पैसे नव्हते. एवढे वाईट अवस्था होते. 2000 मला वाटते 3-4ची गोष्ट आहे. दुष्काळी भाग होता अवस्था होता. तर त्यावेळी सुरुवातीपासून लहान असताना सुद्धा आई अण्णांनी सांभाळलं. एकदम आई अण्णाच्या जवळच राहायला, बाकी सगळं अवेलेबल असून सुद्धा आई वडिलांनी मोठे केलं. आई अण्णांच्या असेल आठवण काढणं मला तर खूप महत्वाचं वाटतं की त्यांच्यामुळं अजित एवढा लहानपासून मोठा झाला. एक साधा लहान घास सुद्धा भरवायचं काम आई अण्णांनी इथं केलं, सगळ्यांसाठी केलं. दिलंय की आपलं वैयक्तिक आपण तिकीट पण या ठिकाणी छापू शकतोय. ते तिकिटाचा ऍक्च्युली तिकिटाला अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व आहे. ज्यामुळे असं आहे की म्हणजे वीर जवान असू दे किंवा कुणाचं पण असू दे, आज माझ्या शरीरच आपण या ठिकाणी करतोय. तर हा एक डिपार्टमेंटल पोस्टचं भाग्य आहे की अशा व्यक्तींचा सत्कार आम्हाला या ठिकाणी करायचं भाग्य लागते. मी अजितला फॅमिलीला विनंती करतो की एक तिकीट या ठिकाणी रिलीज करून दाखवायचं. डिपार्टमेंटल पोस्टचा अभिमान आहे की अशा व्यक्तींचा आपल्याला या ठिकाणी सत्कार करायची संधी मिळते, डिपार्टमेंटकडून मिळते. मी आता सांगितलं की घरच्या लोकांना खूप सण द्यावं लागतं की गौरीच खरं कौतुक आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या. कधी भांडायचे योग्य येत नसते, कारण भांडायला वेळच मिळत नाही. कारण लगेच आहे असते, महिन्याभर लगेच जायचा विषय असतो. आता मात्र लोकांना संधी आहे की भांडू शकताय, रुसू शकताय. आता सिच्युएशन अशी असते काही लोकांना की हसा म्हणून सांगावं लागते. पण एक जगण्याचा दृष्टिकोन आहे तो अजिबात क्लिअरच आहे की आपल्याला मनोरथपणे जगायचं आहे. हा दृष्टिकोन पहिल्यापासून क्लिअर आहे. विश्वास असा की दुसऱ्याच्या शरीराच्या तुकड्यावर त्याची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. मला वाटते खूप 4-5 तेवढे असल्याचं मला वाटते. मी आमच्या पाठीमागं जेव्हा स्वामीनाथा कोवळमध्ये आई अण्णामध्ये आमचे आजी आजोबा घराच्या पाठीमागे काही अभ्यास झाड होतं. 100 वर्ष आंबे लागतील एवढा अभ्यास झाड मोठं होतं. काय प्रत्येक वर्ष यायचा आंबे 12 चुकून पाठीमागे गेलो, आंबे काढले, तो पण कुत्रं बसलो होतं त्या आंब्या झाड. कंप्लीट केलेली आहे. त्याच्यानंतर आता बोलायचं विसरले मी, तयारी केली होती. भारतीय सैन्याकडून त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोस्टिंग ज्यावेळेस झालेली आहे त्यावेळेस त्यांना खूप काही शिकायला भेटलेलं आहे भारतीय सैन्याकडून. आणि नक्कीच त्याचा उपयोग त्यांना पुढच्याही त्यांच्या आयुष्यात उपयोगी येणार आहे त्या गोष्टी सगळ्या. आणि ती 17 वर्ष पूर्ण झाली त्याचं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, मुद्देसूद बोलणं आणि आपल्या समोरच्या माणसाला पटकन आपलंसं करून घेणं. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांची ही 17 वर्ष मला वाटते खूप उत्तम प्रकारे पार पडली. त्याच्यानंतर कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांना कोणतीही कामे मिळो त्यांनी ती कामे एकनिष्ठेने आणि आपल्याकडून त्या कामात कोणत्याही प्रकारची चूक न होता ती कामे आपल्याकडून कशा प्रकारे व्यवस्थित होतील यासाठी त्यांची एकाग्रता मी पाहिलेली आहे. आणि खूप काही शिकायला भेटलेलं आहे भारतीय सैन्याकडून. त्यांनाच काय तर मलाही खूप काही शिकायला भेटलेलं आहे. जवळपास 13 वर्ष झाली आता आम्ही सोबत आहोत. त्यातली 8-9 वर्ष मी त्यांच्या सोबत राहिलेली आहे. स्त्रियांचा खूप सन्मान केला जातो आर्मी कॅम्पमध्ये आणि खूप काही उपक्रमही राबवले जातात स्त्रियांसाठी. आपले मिस्टर आपल्या सोबत नसताना स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये यासाठी खूप सारे कोर्सेस सुद्धा उपलब्ध असतात कॅम्पमध्ये.
झालं असं ते रिटायर झालेत. रिटायर झाले म्हणून काय झालं, ते असेच तोपर्यंत त्यांनी त्यांच्या आयुष्यावरती रिटायर्ड आर्मी, इंडियन आर्मी असा ठसा त्यांनी त्यांच्या आयुष्यावरती उमटवलेला आहे आणि ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि आज मला खूप अभिमान आहे की मी त्यांची एका भारतीय सैनिकाची बायको आहे. या सर्व यशामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो त्यांच्या आजी आणि आजोबांचा आहे. आज ते दोघेही तर नाहीयेत. वाईट वाटतंय त्यांना सैन्याच्या खाण्यासाठी तळमळ होती, तर ते आता त्यांच्या आतापर्यंत आशीर्वाद आमच्या सोबत होते आणि इथून पण कायम राहतील. इतकंच करून मी माझ्या 4 शब्द सांगतो. सतीश पाटील साहेबांनी जे नियोजन केलं आहे या सर्व संयोजक टीमचं मी सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार मानतो. या स्वराज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो व स्वातंत्र्यापूर्वी ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी आपली आहुती दिली व स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या सैनिकांनी आहुती दिली अशा सर्व थोर पुरुषांना मी नमन करतो. आजचे या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आमचे मित्र अजित निकम साहेब हे 2 महिन्यापूर्वी मला भेटले ते जयशंकरमध्ये आणि त्यांच्या गाडीवरती आर्मी म्हणून लिहिलेलं पाहून मी त्यांना विचारलं की सर तुम्ही कुठं आहात, तर त्यांचा माझा परिचय झाला आणि तेव्हापासून त्यांचा माझा सहभाग सुरू झाला. आज ते आपल्या सर्वांच्या मध्ये आपली 17 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करून आपल्या सर्वांच्या मध्ये सुखरूपपणे पोहोचले आहात. त्यांना मी माझ्यातर्फे आणि सैनिक जिल्हा फेडरेशनच्या सर्व परिवारातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. सर्वांनी भरपूर काय बोललं आहे सैन्याबद्दल, पण आज आल्यानंतर सैनिकांच्या मनामध्ये खूप काही असं उतरपुत होत असतं की मी आल्यानंतर काय करू. थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणताही सैनिक त्याला सर्व गुण संपूर्ण सर्व कलेनं संपूर्ण असलेला हा एक सैनिक असतो. आणि निकम साहेब मी तुम्हाला सांगतो की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नसतो, फक्त आपली मनाची स्थिती ही समजत असते की मी काय करू शकतो. तर सैनिक हा सर्व काय करू शकतो. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपणही कोणता ना कोणता उद्योग व्यवसाय हा करावा आणि त्या उद्योग व्यवसायामधून आपल्या कुटुंबाला जितका जास्तीत जास्त वेळ देता येईल तितका आपण वेळ द्यावा ही सर्वप्रथम मी आपल्याला विनंती करतो. कोणत्याही उद्योगासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं गाईडलाईन पाहिजे असेल, सर्व या ठिकाणी आमचे सैनिक संघटनेचे अध्यक्ष उपस्थित आहेत. गणेशवाडीचे आहेत, कुंदवाडचे आहेत, टाकळीचे आहेत, नांदीचे आहेत, त्यानंतर कुंदवाडचे आणि शिरोळचे. तर यांच्या मार्फत आपण तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही माझ्याकडे येऊन तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. आज मी रिटायर्ड होऊन मला झाले 16 वर्षे. 16 वर्षामध्ये मी आल्यानंतर मलाही हेच पुढं होतं की मी आल्यानंतर काय करावं आणि माझा उदरनिर्वाह कसं करावा. ज्या पद्धतीने तुम्ही आला आहात अशाच पद्धतीने मी वयाच्या 35व्या वर्षी घरी आलो होतो आणि माझ्याकडे खूप मोठं संकट होतं की मी माझ्या उदरनिर्वाहासाठी काय करायचं. तर प्रत्येकाला काही ना काही वाटचाल मिळत असते. आज माझ्याकडे 450 लोक काम करत असतात आणि त्या 450 लोकांचं माझ्याकडे बालाजी सिक्युरिटी सर्व्हिस म्हणून सिक्युरिटीचा एक व्यवसाय आहे. त्यानंतर प्रशिक्षण केंद्र आहे अर्जुन करिअर अकॅडमी जैनापूरला. त्याचबरोबर हा जो बुके बघता तुम्ही, कोणत्याही क्षेत्रामध्ये सैनिक कमी नसतो हे जिवंत उदाहरण आहे. तरी कोणताही व्यवसाय छोटा नसतो. आपण व्यवसायाकडे वळावं आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह अति उत्कृष्टपणे करावं. याच्यासाठी तुम्हाला कोणती लागेल ती मदत आपण किंवा सैनिक कल्याण बोर्डमधून जे दाब असतो तो तुम्हाला करायला खूप म्हणजे तयारी नसतो. उद्योग व्यवसायासाठी कोणता उद्योग काढला आणि त्याच्याकडून बँकेचं लोन जर तुम्ही घेतला तर सैनिक कल्याण बोर्डातर्फे तुम्हाला 3 लाख रुपये व्यवसाय करता आर्थिक मदत दिली जाते. याचाही आपण पूर्णपणे फायदा घ्यावा. त्याचबरोबर हा झाला त्यांचा उदरनिर्वाहाचा छोटासा म्हणजे त्याला जे काय लागत ते व्यवसाय करू शकतात. या ठिकाणी आमचे मित्र पांडुरंग भोसले साहेब आले, दुकानिक साहेब आले, सतीश पाटील साहेब आहेत. महाराज की भारत माता की भारत माता की भारत माता की. थँक्यू सर. आयोजन केलं या ठिकाणी
नमस्कार. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून 2 शब्द बोलतो. आपला बराच वेळ घेतलेला आहे. मला बरंच काय सांगायचं ते सर्वांनी सांगितलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमंत्री नाईक अजित बेगम साहेब यांना आमच्या भारतीय जवान किसान पार्टीतर्फे तसेच भारतीय माजी सैनिक संघ अध्यक्ष या नात्याने त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं सांगायचं म्हटलं तर सैनिक हा कधी सेवानिवृत्त होत नाही. 17 वर्ष केल्यानंतर त्यांना त्यांच्या रँक प्रमाणे डिफेन्स त्यांना सेवानिवृत्त करते. कारण ज्या त्या रँक प्रमाणे ज्या त्या वेळात त्यांना सेवानिवृत्त व्हावं लागतं. परंतु या सत्कारमूर्ती समारंभाच्या मंचावरील सर्व सन्माननीय व सत्कार माझा पुण्या आजीचे मी अभिनंदन करतो. मी घरातली जे कौटुंबिक परिस्थिती जी आहे, आमचे कुटुंब आई वडील व बहीण, थोरली बहीण, त्यानंतर आम्ही 3 भाऊ. मी सगळ्यात लहान. थोरली बहीण तिचं लग्न झालं. आई वडील शेतकरी कुटुंबातले, वारकरी घराण्यातले. परिस्थिती फार भयानक म्हणजे की कवठेमंकाळ तालुका हा दुष्काळी भाग म्हणून समजला जातोय. आणि या भागामध्ये कोगनोळी गावामध्ये आमचं वास्तव्य होतं. आई वडील कष्ट केल्याशिवाय आम्हाला 3 भावंड, बहीण, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगत होतो. मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर मी एकदम लहान, सर्वात लहान आहे मी. कारण माझ्या अंगात ते अजून शहारे येतात अशी परिस्थिती आहे. थोरला भाऊ म्हणजे अजितचे वडील भोपाल निकम. मी लहान होतो त्यावेळी मला माहित होतं की 10वी पर्यंत त्यांनी सरकारी शिक्षण देत होते. पण त्यांना पुढं शिक्षण घेता आलं नाही. वडिलांची आईवडिलांची इच्छा होती शिकवायची. 10वी वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द घेऊन बोलतो. जय हिंद. अजित भोपाल निकम 17 वर्षांची सैन्यात सेवा बजावून निवृत्त होत आहेत. त्यांचा सत्काराचा कार्यक्रम या सत्काराला उपस्थित सत्कारमूर्ती अजित निकम आणि त्यांच्या मंडळी, तेजस्वी आहे. तसेच आपले व्यासपीठ नावे माहीत नाहीत मला. सर्व व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व उपस्थित झालेले आपल्या माता भगिनी किंवा सर्व माजी सैनिक, गावातील आमच्या सर्व उपस्थित असणारे नागरिक आणि 7 तारखेला वेळ काढायला पाहिजे. नक्कीच मी त्याच वेळ त्यांना सांगितले की आपण जाऊया. कारण अशी अभिमानाची गोष्ट देशाची सेवा करून अजितने आमच्या गावाचे नाव उंचवण्याचं काम केलं आणि तसंच त्याचं संघर्षही मी पाहिलेला आहे लहानपणापासून. कारण जसे अजितचे आजोबाशी संबंध होते तसेच त्याचे आजोबाशी माझे सुरुवातीपासून घनिष्ठ असे संबंध होते. पण आज 16 ऑगस्ट या कार्यक्रमाला या व्यक्ती असाव्यात असं वाटत होतं. पण अनावला दत्ता मामाचे पण निधन झाले. त्यानंतर थोड्याच दिवसापूर्वी मामीचे पण निधन झाले. असो पण त्यांचे आजीचे विचार मला सुद्धा खात्री आहे की आजी कधी विसरणार नाही. कारण त्याचं आजीचं जीवन जसं होत झालं ते सरांनी सांगितलं की आमच्या मुलापेक्षा सुद्धा नातवाला आजीनं सांभाळ केला आणि ते त्याचे कायम विचार आजीत आणि त्यांचे सर्व कुटुंब व्यक्ती अशी अपेक्षा करतो. आणि 17 वर्षाची देशसेवा करून आल्यानंतर त्यांच्या भावी वाटचालीत
अजितला मी आमच्या सराटी नगरीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे भविष्य समृद्ध केले. सगळ्यांना भूक लागली आता 2 मिनिटाचा बोलो. जो भरे नहीं भावों से, जो भरे नहीं भावों से जिसमें बहती रसदार नहीं, जो भरे नहीं भावों से जिसमें बहती रसदार नहीं, वो हृदय नहीं पत्थर है जिसमें हिंदुस्तान का प्यार नहीं. इंडियन आर्मी एक नुसतं नाव नाही, हे एक ब्रँड आहे आणि हे ब्रँड प्रत्येकाच्या नशिबात नसतं. हे काही लाखो करोडो लोकांच्या मध्ये ह्यामध्ये जवान इन्व्हॉल्व होतात, रिटायर होतात, परत इन्व्हॉल्व होतात, रिटायर होतात. पण जो माणूस रिटायर होतो तो कधीच रिटायर होत नाही. शेवटी जोपर्यंत त्याचं मरण येत नाही आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला तिरंगा नसीब होतो, तेच असतात इंडियन आर्मीचे जवान. हा योग मला मार्च 2007 मध्ये मिळाला. त्याच्या अगोदरचा परिचय माझे मित्र मी सांगितलेलाच आहे. आधी परत त्याच्यावर चर्चा करायला नको. माझे इतर मित्र बसलेले आहेत. आज त्यांना बघून मला खुशी पण वाटते, दुःख पण वाटते, कारण मी त्यांना कमी वेळेत सोडून गेलो. ज्या वयात मजा करायची होती, करायचं होतं, पिक्चर बघायचं होतं, ते कधी त्यांच्याबरोबर करू शकलो नाही. पण खुशी याचीच आहे की एवढ्या कमी वयात मला देश सेवेचं सुख प्राप्त झालं. हे सर्वात मोठं भाग्य मी समजतो. आज सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाला माझी आजाजी नाही आहे, पण जिथं असतील ते बघत असतील आणि ते नेहमीच माझ्या पाठीचे आहेत. आज या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे जे आजी सैनिक, माजी सैनिक या ठिकाणी येऊन माझा कार्यक्रम एवढ्या जोरदारपणे सादर केला, अरेंजमेंट केली, या सर्व लोकांचं मी उपकार कधी विसरणार नाही. आणि हे असं नाही की सैनिकांचंच करतात, हे सर्व लोकांचं काम करत असतात आणि मी पण आता त्याच्यामध्ये एक भागीदार असेल. देशसेवा ही काही ड्रेस घालूनच करावी असं काही नसते. एखादा सैनिक सुट्टीवर येत असताना त्याला रेल्वेमध्ये बसण्यासाठी जरी जागा दिली तरी पण ती एक देशसेवा समजली जाईल. आम्ही असं 1000 वेळा आणि आमच्यातलेही सैनिक 1000 वेळा ट्रेनला येतात जातात, पण या 1000 मधले फक्त 1 ते 2 लोक असे भेटतात जे सैनिकांची रिस्पेक्ट करतात. पण बाकीची लोक करतात काय, अरे मेरा सीट नहीं तुम नीचे बैठो, नीचे सो जाओ, अशी वेळ येते आमच्यावर की खाली पेपर हातरून झोपून यायला लागते. खाली झोपण्याचं कारण काय, जम्मू काश्मीर मध्ये अनाथान बरं पडत असतोय, रिझर्वेशन केलेलं असते, पण तिकडं येता येता वाटेत रोड तुटते, कुठं स्लायडिंग होत्या, कुठं बमबारी होत्या, कुठं गाडीवर दगडफेक होते, विस्फोट होतोय. अशा सर्व घटनांना झेलत तो फक्त घरची ओढ लावून इकडे येत असतोय, पण ह्या वाटेत आलेल्या अडथळ्यामुळे तो वेळेत पोहोचू शकत नाही. सर्व सैनिकांनी हे सगळं जीवन अनुभवलेलं आहे. पण जे आता माझे नातेवाईक, मित्रमंडळी जे पण बसलेले आहेत त्यांना मी एकदा सांगेन की नशिबात असेल तर एकदा जम्मू काश्मीर, नागालँड त्याच्या पुढचा पण भाग बघून या. आणि ज्यांनी बघून आलेले आहेत त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं आणि त्यांनी मला तोंडावर म्हणून दाखवलं, या खरंच तुमच्या सैनिकांसारखं कुणी जीवन जगू शकत नाही. खरं म्हणजे मला सैनिक सेवेत जायचंच नव्हतं. माझी इन्स्पिरेशन म्हटलं तर आमचे चुलते सुरेश निकम आणि त्यांचे मावस भाऊ बालू सपकाळ, हे दोघे शिक्षक आमच्या पिढीमधले, आणि आमचे आते भाऊ विजय खोत आणि अण्णासो खोत, आणि आम्ही तिघं.
आमचं शिक्षणात कॉम्पिटिशन असायचं, पण विजय खोत कायम फर्स्ट असायचा. विजय खोतला आमचं हरवायचं प्लॅनिंग असायचं, माझा आणि अण्णासोबतचं कसं हरवायचं. पण आयुष्यात अशा घटना होऊन जातात, पुढे शिकायची इच्छा असून सुद्धा शिकू शकत नाही माणूस. पण चला, ज्याच्या ज्याच्या नशिबाची भोग असतात. पण सगळ्यात मोठा भोग मला हे मिळाला की देश सेवा करून मी आज सुखरूप, सदृढ आणि निरोगी गेलो आहे तसा, फक्त जरा वजन वाढले, बाकी आहे तसा परत आलो. याबद्दल मी तुमच्या सर्व लोकांचं, माझ्या बायकोचं, माझ्या परिवाराचं, माझ्या नातेवाईकांचं हार्दिक धन्यवाद करतो, कारण त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला. ज्यावेळी मला ड्युटीवर जायची वेळ यायची, जे जे मला सोडायला आले ते अक्षरशः रडल्याशिवाय परत गेले. ते माझे मेवणे असू देत, माझे भाऊ असू देत, माझे चुलते असू देत. पण एकच व्यक्ती माझ्यासाठी रडली नाही, कारण माझी बायको. कारण तिला कायम वाटायचं की मी जर रडले तर हा माणूस पुढं कसा जाणार आणि कशी सेवा बजावणार. भले ती येऊन घरी रडली असेल, पण माझ्यासाठी कधीच रडली नाही. आणि मी तिच्यासाठी समोर रडलो नाही. पण ज्यावेळी आज शेवटची सुट्टी काढली, त्या वेळेपर मी जाऊन ट्रेनच्या बाथरूममध्ये अर्धा तास रडून गेल्याशिवाय नोकरीवर गेलो नाही. रडायचं कारण काय आहे? असं काय नाही की तिथे गेल्यावर गोळीच लागते लगेच. पण हा जो तुमचा सारख्यांचा सोहळा असतोय, सणवार असतोय, कुठलेही कार्यक्रम असतात, ह्या माझ्या ड्युटीमध्ये असताना मी माझा आजोबांचा हात शेवटच्या दिवशी सुट्टी संपताना हातात हात घेतला, त्यांनी जीव सोडला. आणि दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेलो, माझं रिपोर्टिंग होतं. त्यावेळी काय झालं, सर्जिकल स्ट्राईक झाली. एक तर 6 महिन्यांना सुट्टी मिळाली. आणि त्याच्यानंतर जायच्या वेळी आजोबांनी शेवटच्या हात दिली, मिरजेपर्यंत पोहोचलो होतो. आणि मग त्याच्यानंतर घरी गेलो, हातात हात दिला, जीव सोडला. धन दिली. गावातली लोकांनी म्हटले राहू दे, उद्याच्याला नातेविधी करून जा. मी म्हटलं माझ्या ड्युटी पुढं नातेविधी काही नाही. पहिला देश सेवा, नंतर प्रपंचा, बाकीचं पहिलं. त्याच्यानंतर सेम आजीचं अशा जागी मी गेलो, जम्मूच्या पुढे. आजीचं निधन झालं, मला कळालं, पण मी तिथनं येऊ शकत नाही. 3 दिवस लागला असतं यायला. त्यावेळी पण आलो नाही. माझ्या 2 भावांची लग्न झाली, त्यावेळी सेम एक सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी झालं. आणि नंतर दिल्लीमध्ये पोस्टिंग असताना कोरोनाच्या वेळी. कोरोनाच्या वेळीची एक कहाणी, किस्सा असा आहे, अतुल पाटील यांनी सांगितलं होता. आयुष्यामध्ये माणसानं प्रत्येक वेळी चांगलं काम करत जायचं, त्याचं पुण्य, त्याचं पाप देणारा फक्त वरतीच बसणार. आपण काय करतोय, जाती, धर्म, भेदभाव याच्यामध्ये गुरफटलेलं आहे, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं. इंडियन आर्मीमध्ये फक्त आपल्याला हे शिकवतात, कुठलीही जात नाही, कुठली पंक्ती नाही, कुठला वेश नाही, कुठली वेशभूषा नाही, कोण बनवणार, कोण खाणार हे माहित नाही. फक्त एमच आहे देश सेवा, त्याच्या पुढे काहीच नाही. त्या ठिकाणी प्रत्येक राज्यातून एक एक व्यक्ती आलेला असतोय, पण ते आम्ही असं राहतोय की जणू घरचे सख्खे भाऊ सुद्धा राहत नसते. आणि आजच तुम्ही इथे उदाहरण बघितलं असलं, माझी सैनिक यांची अजून मला नाव सुद्धा माहित नाही. रात्री एका मीटिंग मध्ये एवढ्या आमच्या त्या साहेब लोकांनी सपोर्ट केला आणि एवढा कार्यक्रम चांगला पार पडला. तसेच आजपर्यंत मी जेवढ्या लोकांना फोन केले कुठल्याही कार्यक्रमासाठी, कोणी ऍबसेंट झालं नाही. तसे माझे मित्रमंडळी, आमच्या गावचे सरपंच, गावचे नागरिक, आमच्या गावचे माजी सैनिक, आमचे मेवणे, चुलते, पाहुणे, सासरे, याच्यानंतर सर्व आमच्या बहिणी, सासरे, या सर्वांनी माझा कार्यक्रम प्रत्येक सुखात दुःखात सहभागी होऊन चांगला सादर केलेला आहे. आजही हा कार्यक्रम मी याच्यासाठी ठेवला. भरपूर लोक काय म्हणतात, कशाला ठेवायचं, पैसे खर्च होतं तेवढं.
माणसाच्या आयुष्यात पैसे करोडून येतात, करोडून जातात, पण ही जनता तुमच्यासाठी एकामेकासाठी भेटायला येणार ना, हे सगळ्यात मोठं हे असते. तुमचं प्रेम दाखवते की तुमची म्हणजे तुमच्याशी आणि तुमच्याशी जुळलेली लोक किती आहेत. फक्त एका शब्दावर हे आमचे व्यासपीठ भरलेलं आहे. ह्या सर्व अधिकाऱ्यांचं, सर्व जिल्हा सैनिक मंडळाच्या अधिकाऱ्यांचं मी शेवटला एकदा आभार मानतो. आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आमचे गावचे सरपंच, गावचे नागरिक, माझे मित्रमंडळी, माझे न्यू रिलेटिव्ह, त्याच्यानंतर नवीन बनलेले मित्र, पाहुणे रावळे, सासू सासरे, बहिणी, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो. इंडियन आर्मी फक्त एकाच गोष्टीवर चालते, नाम नमक निशाण. त्याच्यामध्ये कुठलंच नाही. वर्ल्ड मध्ये सगळ्यात बेस्ट म्हटलं तर इंडियन आर्मी. फॉरेनचे ऑफिसर सुद्धा म्हणतात फक्त मला इंडियन आर्मी द्या, आम्ही जगावरती राज करू. तर हाचा दम आपल्या या सर्व सैनिकांमध्ये आहे. आणि आमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. सर्वांच्यासाठी स्नेहभोजन आम्ही आयोजित केले आहे. आर्मीचा दुसरा पण एक रूल आहे, लेडीज फर्स्ट. त्यामुळं सगळ्यात पहिलं लेडीजनी स्नेहभोजन करायचं आहे. जेंट्स थोडा वेळ बसू शकते. जेंट्स पहिलं जेवले की लगेच लेडीजला म्हणतात लवकर आवा, लवकर आवा. त्यामुळं लेडीज फर्स्ट. आणि निवांत गप्पा मारा. बाहेर ऊन आहे, गडबड करू नका जायची. सावकाश जावा, सुखरूप जावा. आणि मी शेवटला या सेनेतून रिटायर झाल्याबद्दल सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. पण एक मी अशाच व्यक्तीचा सत्कार आमच्या सर्वांच्याकडून करू इच्छितो की एक सैनिक जर कमी झाला, एक सैनिक जर निवृत्त झाला, तर त्यांनी या देशासाठी 4 सैनिक किंवा पोलीस किंवा कुठलेही वर्दीमध्ये सैनिक तयार केले. असे बजरंग बली अकॅडमीचे प्रशिक्षक योगेश परीट यांना मी मंचावर बोलवतो. कारण मी रिटायर्ड होताना भरपूर असं आमचे सर आलेले आहेत. आता संजीव सर शेवटचा सैनिक भूमिका असतोय. भरपूर काही दिलेलं आहे सेनेनं, सर्व डिसिप्लिन दिले, सगळं वरती दिलं, सगळं दिले. पण ज्यावेळी सेनेच्या गेटमधून बाहेर पडतोय आपण, त्यावेळी मन भरून येते. आणि आपण सेनेबद्दल काय केलं ते सगळं पूर्ण पिक्चर आपल्याला दिसते. पण आपण एक निघून चाललोय आणि आपल्या पाठीमागं कोण येणार आहे ते पण एक चिंता असते. आम्ही असं नाही की आज रिटायर्ड झालोय, आम्हाला आज जरी बोलवलं आणि इथे बसलेले जेवढे माजी सैनिकांना आज जरी बोलवलं तरी आम्ही आज जॉईन करायची आमची क्षमता आहे. त्यामुळं आमचे एक बजरंगबली अकॅडमीचे प्रशिक्षक आहेत योगेश परीट यांना मी मंचावर बोलवतो आणि सर्वांना सांगतो की मी स्वतःहून त्यांच्यासाठी एक गिफ्ट आणले की त्यांना द्यावं आणि या कार्यक्रमाची सांगता समारोप करतो. सर्वांना मनापासून थँक्यू. जय हिंद, जय भारत. त्याच्यानंतर फक्त सत्कार झाल्यानंतर लास्ट एकदा जनगण मन होऊ द्या. त्याच्यानंतर तुम्ही सगळेजण स्नेहभोजन करा. थँक्यू. एवढे सगळं. धन्यवाद. सांगली जिल्ह्यातून आलेले पांडुरंग बोलके साहेब, सर्व सांगली जिल्ह्यातील माजी सैनिक, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय माने साहेब, शिवसैनिक संघटनेचे संजय इंगे साहेब, तसेच त्यांचे सर्व सैनिक संघटनेचे सर्व सभासद अध्यक्ष, परिसरातून असलेल्या माध्यमांनी, सर्व शिक्षण क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील, तसं प्रशिक्षण क्षेत्रातील आलेले परिसर, या सर्वांचे सांगली जिल्हा परिवार, सांगली महाराष्ट्र सैनिक परिवारातर्फे मी सर्वांचे आभार मानतो. आज आपण आला हा फक्त अजितचा सन्मान नव्हता,
तर हा सन्मान ज्या सीमेवरती आपलं संरक्षण करण्यासाठी 24 तास तत्परतेने खडे राहतात, आपल्या संरक्षणासाठी तैनात असतात, तो सर्व सैनिकांचा सन्मान आहे. हा सन्मान हा सर्व सैनिकांना समर्पित झाला असं मी समजतो आणि तर थांबतो. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभा राहायचं आहे. त्यानंतर ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनी सर्व स्टेजवरती मंचावरती यायचं, सर्वांनी सत्कार करायचा आहे. सत्कार करत असताना कुणाला बोलायचं आहे, मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे आणि ज्यांना स्नेहभोजन करायचं आहे स्नेहभोजन करायचं आहे. सर्वांनी सावधान व्हायचं आहे. राष्ट्रगीत सुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे.